आज आयटी इंडस्ट्रीमध्ये एक गोष्ट खूप वाढली, प्रॉक्सी इंटरव्ह्यू. प्रॉक्सी इंटरव्ह्यू जॉब खरंच खरंच मिळतो का? काही जण बोलतात काय करणार, जॉब मिळत नाही. काही जण बोलतात अरे ते प्रॉक्सी इंटरव्ह्यू फ्रॉड आहे. आज इन डिटेलमध्ये आपण त्याला एक्सपोज करू, अनफिल्टर जे पण असेल ते रियालिटी तुमच्या समोर मांडतो. खरंच प्रॉक्सी इंटरव्ह्यू देऊन तुम्हाला जॉब मिळतो का? प्रॉक्सी इंटरव्ह्यू देऊन तुमचं करिअर बुडतं का किंवा काय? सगळ्यात मेन जर इम्पॉर्टंट असेल ना, तर प्रॉक्सी इंटरव्ह्यू साठी कोण तुम्हाला हे सजेस्ट करतं? जिथे तुम्ही कन्सल्टन्सी असेल, जिथे तुम्ही जॉब मागण्यासाठी जाता, जिथे तुम्हाला कॉल्स ते द्यायचा प्रोव्हाइड करता आणि ते सांगता की तुमच्याच्याने इंटरव्ह्यू निघणार नाही. मग त्या प्रॉक्सी इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला 30,000, 40,000, 50,000, काही जण तर बोलतं की 80,000 द्या, 40,000 आत्ता आणि 40,000 ऑफर लेटर भेटलं. बरं, सगळ्यात आधी प्रॉक्सी इंटरव्ह्यू मध्ये काय ते आपण सांगूयात. प्रॉक्सी इंटरव्ह्यू म्हणजे काय, की समजा एखादा एक्सपिरियन्स कॅन्डिडेट आहे, त्याला चांगलं क्वेश्चन आन्सर्स तुम्हाला येत म्हणजे त्यांना येतात, तर तुमच्या इंटरव्ह्यू मध्ये तो इंटरव्ह्यू देणार म्हणजे तुमची प्रॉक्सी करणार तो. तुम्ही लॅपटॉपच्या समोर असणार, तुम्ही फक्त एक असं माउथिंग करणार, आयचं करणार, बॉडी लँग्वेज तुम्ही करणार आणि तो पाठीमागून ऍज अ शॅडो कॅन्डिडेट म्हणून तो बोलणार. तो तुमचे सगळे क्वेश्चन आन्सर्स करणार. तुमचं जर काही कोडिंगची हे असेल, कोडिंगचा राऊंड असेल, क्वेश्चन आन्सर्स असेल, तर तुमचं सगळं देणार. हे फक्त ऑनलाईन साठी चालतं. समजा तुमचा एखादा इंटरव्ह्यू आहे आणि तुम्ही काय करताय, कोडिंगचं फक्त ऍक्टिंग करताय, पण पाठीमागून तो पूर्ण कोड करतोय. तुम्ही फक्त बोलताय आणि पाठीमागून तो डायरेक्टली बोलतोय. म्हणजे तुमचा काय की कोडिंग राऊंड आणि तुमचा जो काही मेन राऊंड आहे ऑनलाईन, तो तुमचा जातोय. बरं, सगळ्यात आधी आपण हे बघूयात की यार प्रॉक्सी इंटरव्ह्यू आपण का देतो किंवा का तिकडे जातो. एक तर फ्रेशर्स आहे, माझ्याकडे स्किल कमी आहे. त्यानंतर माझ्याकडे स्किल चांगला आहे, माझ्याकडे कॉन्फिडन्स नाहीये. माझ्याकडे कॉन्फिडन्स आहे, स्किल आहे, सगळं आहे, पण माझं कम्युनिकेशन वीक आहे. काही जण बोलतात की अरे मला गॅप आहे, मला अपडेटेड काही मला बोलता येणार नाही. तर असे काही रिझन्स आहेत, त्यामुळे आपण काय करतो, हे प्रॉक्सी इंटरव्ह्यू द्यायचा प्रयत्न करतो. आता एक आपण म्हणतो ना की यार एकदा नाही झालं, दोनदा नाही झालं, तर एक चान्स, सगळ्यांनाच एक चान्स हवा असतो. त्यामुळे आणि सगळ्यांना वाटतं की आपण जर प्रॉक्सी इंटरव्ह्यूचा समजा जर चान्स घेतला आणि जर बाय चान्स झालं तर वेल अँड गुड, आणि काही लोकांचं झालं पण आहे. आपल्याकडे प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स पण असतील, पण अशा गोष्टी कुणीच सांगणार नाही की मी प्रॉक्सी इंटरव्ह्यू देऊन आयटी इंडस्ट्रीमध्ये केले किंवा काय. फक्त आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये माहीत असतं. बरं, मग आता त्यामध्ये एक सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की जर समजा तुमची प्रॉक्सी इंटरव्ह्यू पकडली गेली तर. बरं, तुम्हाला माहिती प्रॉक्सी इंटरव्ह्यू आयटी इंडस्ट्रीमध्ये आहे, मला माहिती प्रॉक्सी इंटरव्ह्यू आहे, मग हे HR रिक्रुटर यांना माहित नसेल का? ही गोष्ट फक्त मला एकदा कमेंटमध्ये सांगा. कंपनी तुम्हाला 100% पकडू शकते, हे जर रिझन वन मी तुम्हाला सांगतो. आता काय झालंय, AI फेस ट्रॅकिंग आलेलं आहे. त्यानंतर IP-चं मिसमॅच आहे. तुम्ही कुठल्या लॅपटॉपवरून तुम्ही बोलताय आणि कुठल्या लॅपटॉपवरून तुम्हाला कोड टाईप होतोय किंवा एखादा पॅटर्न मिसमॅच होतोय किंवा स्क्रीन मॉनिटरिंगच्या वेळेस. त्यानंतर व्हॉइस कन्सिस्टन्टली चेक केलं जातोय की आपण फक्त माउथ हे करतोय, माउथ फक्त म्हणजे मुवमेंट करतोय आणि पाठीमागून आवाज येतोय, त्याचं मिसमॅच होतंय का? हे सगळे AI ट्रॅकिंग करून केलं जातं. तुम्ही म्हणाल की अरे यार, बरं ठीक आहे यार, माझ्या मित्राने इंटरव्ह्यू पण दिलेला आहे. पण इंटरव्ह्यू द्यायच्या नंतर तुम्हाला मॅनेजर राऊंडला तर एखादी वेळेस बोलवतील. तर मॅनेजर राऊंडला जर बोलवलं तर तुम्ही फेस टू फेस काय बोलणार आहात, तो एक पॉइंट आहे. तुम्ही जिथे पण, आणि सगळ्यात जास्त प्रॉक्सी इंटरव्ह्यू मी स्वतः प्रॉक्सी इंटरव्ह्यूची रूम बघितलेली आहे. तर मी ते एक्सप्लेन नाही करणार की रूम कशी असते, पण लॅपटॉप समोर तुम्ही बसता, पाठीमागे स्क्रीन असते, साऊंड्स असतात, काय काय कोण बोलतंय किंवा काही नाही, हे सगळं एकदम इन डिटेलमध्ये सगळं सेट असतं. जेणेकरून समोरच्याला 99% तर पकडणार नाही. जरी समजा समोर एखादा टेक्निकल टेक्निकल इंटरव्ह्यू घेतोय, बट AI ला जर तुम्ही सांगितलं की तुमचं तुमचं बॉडी लँग्वेज, तुमचं माउथ, या गोष्टी सगळ्या आहेत. बरं, ऍट द एंड तुम्ही इंटरव्ह्यू क्रॅक केला. इंटरव्ह्यू क्रॅक केल्यानंतर काय? ऑफर लेटर भेटलं, जॉईनिंग पण केली तुम्ही. जॉईन केल्यानंतर काय? सगळं तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये काय काय बोललात, खूप काय काय बोललात, पण जेव्हा तुम्हाला एखादा टास्क असाइन करतो किंवा काय, हे सगळं कळून येतं. अरे यार, या पोराला तर काहीच येत नाही, अरे या पोरीला तर काहीच येत नाही, आपण तर एवढं इंटरव्ह्यू मध्ये काय काय बोललोय. मग त्यावेळेस काय होणार? तुम्हाला काय वाटतंय? आजकाल इंटरव्ह्यू मध्ये जे एक्सपिरियन्स लोक आहेत, जे काम करतायत, त्यांना 1 डे टर्मिनेशन आहे. तर तुम्ही जर समजा जॉईन लगेच केलं आणि तुम्हाला जर काही परफॉर्मन्स नाही आला, तर काय काय होईल तुमच्या बरोबर? मला हे फक्त नीट विचार करून फक्त सांगा. आणि या गोष्टीसाठी, ह्या ऑफर लेटरसाठी तुम्ही काय केलेलं आहे? आणि आजकाल सगळेजण हेच बोलता की आम्ही तुमचा इंटरव्ह्यू काढून देतो, ऑफर लेटर भेटलं की आम्हाला तुम्ही पैसे द्यायचे, आणि पैसे मिनिमम 30,000 रुपीज आहेत ना. 30,000 असेल, 40 असेल, कुठे 50 असेल, कुठे 80,000 आहे. 40 तुम्हाला आधी द्यायचे आणि 40 ऑफर लेटर आल्यानंतर आहेत. म्हणजे काय की
तुम्हाला ऑफर लेटर आलं की तो जो कन्सल्टन्सीवाला आहे किंवा जो तुम्हाला प्रॉक्सी इंटरव्ह्यू काढून देणार आहे ते तुम्ही पैसे घेऊन तो मोकळा झाला. तुमचं काय आता? नेक्स्ट टेस्ट तुमची आहे. बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन असेल किंवा ज्या पण गोष्टी असेल ना, जिथे तुझे व्हेरिफिकेशनला तुम्ही कुठे जिथे तुम्ही फेल होणार आहेत ना, तुम्ही फेल होणार आहेत. त्यानंतर खूप लोक बोलतात की तुम्हाला ब्लॅकलिस्ट करतील का? काय होऊन होऊन काय होईल, असं तुम्हाला जॉब नाही लागला. होणार काहीच नाहीये. तुम्हाला त्या कंपनीसाठी ब्लॅकलिस्ट केलं जाईल. जर एखादी थर्ड पार्टी कंपनी असेल, ज्या कंपनीज 3 ते 4 लोकांना, समजा 3 ते 4 कंपनीसाठी ती व्हेरिफिकेशन करते, तर ती सगळ्यांना सांगेल की अरे हा मुलगा फ्रॉड आहे किंवा काय नाही. बरं, तुम्ही म्हणाल की यार तुमचं मत काय? तुम्ही सांगताय की काही जण लागले आहेत आणि तुम्ही सांगताय की ब्लॅकलिस्ट करतील किंवा काय करतील, एआयचं टूल आहे किंवा पकडतात. मी फक्त एवढं सजेस्ट करेल, जर तुम्ही 100% प्रूव्ह करत असाल, तुमच्याकडे नॉलेज असेल पण तुमचा इंटरव्ह्यू क्रॅक होत नाही आणि तुम्ही तुमच्याकडे आहेत बाबा ₹30,000 आहेत किंवा समोरचा पण तुम्हाला एकदम चांगला चान्स देतोय तुम्हाला काढून आणि तुम्ही तिथे गेल्यानंतर प्रूव्ह करू शकता की नाही, जो माझा प्रॉक्सी इंटरव्ह्यू झालाय पण तिथे मी आता 101% होतं. कधी कधी काय आहे ना, कॉल्स येत नाही आपल्याला, कधी कधी इंटरव्ह्यू आपल्याला क्रॅकच होत नाहीये. अशा वेळेस आपण तेवढंसं बघू शकतो. कधी गॅप आहे, कधी फ्रस्ट्रेशन होतं, यार 1-2 वर्ष झालं मी आयटी मध्ये जॉब बघतोय, मला भेटत नाहीये, पण मला नॉलेज आहे चांगलं, मला कॉन्फिडन्स आहे, पण माझा इंटरव्ह्यू क्रॅक होत नाही. त्यावेळेस ठीक आहे. बट तुम्हाला नॉलेज नाहीये, तुमच्याकडे पैसा नाहीये, तुमच्याकडे स्किल नाहीये, ना तुम्हाला कोडिंग येतं, ना तुम्हाला डिबगिंग येतं, तुम्हाला फ्रेमवरती काम करता येतं आणि तुम्ही इंटरव्ह्यू क्रॅक करताय बाय युजिंग काय, प्रॉक्सी. त्यावेळेस तुमचं काय होणार? तुम्ही फक्त आयटी इंडस्ट्रीमध्ये एंट्री करताय, पण एंट्री केल्यानंतर काय, तुम्हाला एक्झिट लगेच भेटणार आहे, लगेच भेटणार आहे, विदिन 1 मंथ 2 मंथ लगेच भेटणार आहे आणि सेम डे भेटणार आहे. कारण समोरच्याला कळतं की याला काहीच येत नाही, याने काहीतरी फ्रॉड करून आलाय. तुम्हाला, मला माहिती, अख्ख्या आयटी इंडस्ट्रीला पण माहिती की प्रॉक्सी इंटरव्ह्यू हा एक कन्सेप्ट आहे आयटी मध्ये. फर्स्ट राऊंड व्हर्च्युअल घेता, सेकंड राऊंडला तुम्हाला बोलवता की हा आपण आता भेटूयात, फर्स्ट राऊंड झाला तुमचा, आता आपण भेटूयात ऑफिसमध्ये. तेव्हा तुम्ही फ्रंट फेस टू फेसला काय करणार? ओके, पॉईंट करतोय, मेक साऊंड. ऍट द एंड मी फक्त एवढं सांगेल की प्रॉक्सी इंटरव्ह्यू हा एक सगळ्यांना वेकअप, कोणाला तरी वेकअप कॉल असू शकतो, बट हे सगळ्यांनाच असं नाहीये. ज्यांचा गॅप आहे, ज्यांचा कॉन्फिडन्स लूज आहे, ज्यांना नॉलेज आहे पण त्यांना एक्सप्रेस करता येत नाहीये, हे काय प्रॅक्टिकली त्यांना बोलता येत नाहीये, कम्युनिकेशन थोडंसं वीक आहे पण नॉलेज चांगलं आहे, त्यांच्यासाठी एक वेकअप कॉल असू शकतो की यार नाही, हा कॅन्डिडेटला भेटलाय. पण हे सगळ्यासाठीच अप्लाय होतंय असं नाहीये. विचार करा आणि नंतरच डिसिजन घ्या. कारण तुमचे पैसे ऑफर लेटर भेटले कीच तुम्ही समोरच्या माणसाला पैसे देऊन मोकळे होताय. समोरचा माणूस काहीच घेत नाही, तुम्ही तिकडे प्रूव्ह करा, काय करा, काय नाही. मी तुमचा इंटरव्ह्यू काढलाय, मला पैसे भेटले, दॅट्स सेट. सो डिसिजन घेताना व्यवस्थित घ्या. आपल्या करिअरचा विचार आहे. खूप लोक मेहनत करून पुढे गेले आहेत. स्ट्रॅटर्जी, प्लॅन ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करत नाहीत. तुम्ही चुकताय, स्टडी करायला चुकताय. तुम्हाला असं युनिकनेस, तुमच्याकडे कुठला स्किल आहे, म्हणजे डिमांड आणि सप्लाय सगळेच करताय, कोडिंग तुम्हीच पण तेच करताय, तुम्ही डिफरंट काय करताय, तुम्ही काय कुठला प्रोजेक्ट केलाय का, कुठला एक्सपिरियन्स दाखवलाय का, कुठलं काय केलाय. मी खूप काही व्हिडिओमध्ये पण काय बाकीच्या बोललो आहे. तर या व्हिडिओचा पूर्ण रेफरन्स मी ऑलरेडी तुम्हाला एक्सप्लेन केलाय, प्रॉपर तुम्हाला करायचं आहे की नाही करायचंय. सो हे तुमच्या हातात आहे. या रिलेटेड अजून जर तुम्हाला काय इंटरव्ह्यूच्या रिलेटेड असेल किंवा कोणत्या रिलेटेड, मला फक्त सांगा की इन डिटेलमध्ये की तुम्हाला कसं पाहिजे, काय पाहिजे, कुठले व्हिडिओज पाहिजेत, कुठे तुम्हाला अडचण येते, त्या रिलेटेड आपण व्हिडिओज आणि तुम्हाला हेल्प करायचा नक्कीच प्रयत्न करूयात. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स बरोबर पण हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण हे खूप जास्त वाढलंय आणि लोक पैसे घेऊन मोकळे होत आहे आणि तुमच्या हातात काहीच नाही. एक तर इंटरव्ह्यू कॉल्स नाही आणि परत जॉब नाही आणि परत फ्रस्ट्रेशन वेगळंच येतं. ओके, सो थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.